नमस्कार, कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता हल्ली ना खूप 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 गरम होतं आहे. तुम्हाला सुद्धा खरंच खूप गरम होत असेल आणि स्वयंपाकघरात काम करणं म्हणजे एक वेगळंच युद्ध लढण्यासारखं झालं आहे. पण त्यातल्या त्यात माझी झाडं आहेत ना, ती इतकी छान सुखावून जातात ना, म्हणजे थोडं झाडांकडे आलं की अगदी फ्रेश आणि बरं वाटतं. तर आजचा जो विषय आहे ना, तो म्हणजे की घर नीटनेटकं ठेवणं आणि घराची वाइब आपण स्वतःच बदलू शकतो. तर नेहमी काही लोकांना बघा असं वाटत असतं, की घर नीटनेटकं ठेवणं म्हणजे शो ऑफ करणं. म्हणजे समजा आपण खूप काही चांगलं असं व्यवस्थित लावत असू, काही नवीन वस्तू आपण घरात आणत असू, तर बऱ्याच जणांना असं वाटतं, की हे फक्त दिखाव्यासाठी करतात. तर माझं आणि त्यातल्या त्यात यूट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यासाठी करतात. पण तुम्हाला म्हणजे जी गोष्ट मी अनुभवते, ती मी तुम्हाला सांगते, की तुम्हाला बघताना सुद्धा कसं वाटतं, की एखादं घर खूप पसारा असेल, मेसी असेल, सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेलं असेल, ते तुम्हाला बघायला आवडेल, की असं नीटनेटकं घर तुम्हाला बघायला आवडेल. आणि मलासुद्धा काम करताना ना खूप बरं वाटतं. पण खरं सांगू ना तर स्वच्छ आणि नीटनेटकं घर हे माणसाच्या मनावर खूप परिणाम करत असतं. बघा सकाळी उठल्यावर जर आपलं घर असं अस्ताव्यस्त दिसलं, तर आपल्या नकळत आहे ना आपल्या मनावर एक वेगळाच असा भार येतो, चिडचिड वाटते, कामात लक्ष लागत नाही आणि घरामध्ये ना ती नेगेटिव्हिटी सतत आपल्याला जाणवत असते. आणि त्याच्याच ऑपोजिट तुम्ही बघा, ज्या घरात स्वच्छता असते, नीटनेटकेपणा असतो, अगदी साधं जरी घर असलं, तरी तिथे आपण गेलो ना, तर आपल्या मनाला एक वेगळीच अशी शांतता मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दलच बोलणार आहोत, की घर नीटनेटकं ठेवणं ही एक फक्त सवय नाही, तर ती आपल्या मनाशी, नात्यांशी आणि घराच्या ऊर्जेशी जोडली गेलेली गोष्ट आहे. तर घरातला पसारा आपल्या मनावर कसा परिणाम करतो? आपण अनेकदा म्हणतो, आपला आज खूप मूड ऑफ आहे, मन शांत नाही, कशातच लक्ष लागत नाही. पण कधी तुम्ही हा विचार केलाय का, की त्याचं एक कारण आपल्या घराचं वातावरणही असू शकतं? जेव्हा आपल्या घरात कपड्यांचा ढीग पडलेला असतो, स्वयंपाकघर असं अस्ताव्यस्त झालेलं असतं, वस्तू कुठलीच जागेवर नसते, तेव्हा आपलं मन आहे ना सतत डिस्टर्ब राहतं. तुम्ही बाहेरून कितीही स्ट्राँग दिसा, पण घरी आल्यावर जर गोंधळ असेल ना सगळा, तर आपल्या मनाला बिलकुल आराम मिळत नाही. तर स्वच्छ घर म्हणजे फक्त खूप मोठमोठ्या महागड्या वस्तू लावणं असं नाही. तर मोठं घर नाही, तर प्रेमानं सांभाळलेलं घर. आपलं देवघर स्वच्छ असणं, उंबरठा स्वच्छ असणं, दररोज घरामध्ये झाडू, लादी नेमाने होणं, घरात छान असा सुवास असणं, या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या घराचं वातावरण आहे ना, त्या बदलत असतात. आणि तुम्ही 100% लिहून घ्या, की घरातली एनर्जी बदलली ना, की घरातल्या लोकांचा मूड हा आपोआप बदलतो. आणि खरं सांगायचं तर घर नीट ठेवण्याची सर्वात जास्त जबाबदारी ही घरातल्या महिलांवरती येते. सगळ्यांचं करायचं, स्वयंपाक करायचा, साफसफाई करायची, मुलं, बाहेरची कामं आणि तरी शेवटी जर कोणी म्हटलं, की "अरे, घर बघ कसं दिसतंय," तर आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं. म्हणून घर नीटनेटकं ठेवणं ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नाही आहे, ते संपूर्ण घराची जबाबदारी आहे. घरातले प्रत्येकजण जर थोडी जरी मदत करतील ना, तर आपलं घर सुंदर राहील आणि आपली नातीसुद्धा छान राहतील. तर आपलं घर नीटनेटकं आणि छान ठेवण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या सवयी आपल्याला खूप कामी येतात. बघा सकाळी उठल्याबरोबर लगेचच आपला बेड व्यवस्थित करणं. अगदी 5 मिनिटं लागतात त्याला. त्यानंतर आपली कुठलीही वस्तू जी आपण वापरतो, ती लगेचच आपण जर त्या जागेवर नेऊन ठेवलं, तर मग पुन्हा आवराआवरी करायला लागत नाही. रात्री आपलं सगळं झालं, की आपलं किचन खूप छान व्यवस्थित क्लीन करून ठेवणं, म्हणजे सकाळी आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं. आठवड्यातून एकदा तरी घरातल्या ज्या वस्तू आपल्याला लागत नाही आहेत, अशा खूप साऱ्या वस्तू आपल्या घरात असतात, की ज्या आपण कधीच वापरत नाही, खूप दुर्लक्षित असतात. तर त्या अनवॉन्टेड वस्तू आपण घरातून बाहेर काढल्या पाहिजेत. घराचे एक-एक जे कोपरे आहेत, सेक्शन आहेत, ते सतत आठवड्यातून एकदा तरी तुम्ही जर क्लीन करायला गेलात ना, तर त्यातल्या ज्या नको आहेत, त्या वस्तू तुम्ही बाहेर काढायला सुरुवात करा. त्यानंतर
घरात झाडं ठेवणं. जसं मी नेहमी तुम्हाला सांगत असते, की झाडांमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी असते ना, की ती आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करते आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी देत असते. तर म्हणून झाडं घरात ठेवणं. सकाळी, संध्याकाळी आपल्या खिडक्या उघडून फ्रेश हवा घरात येऊ देणं. तर या सगळ्या छोट्या-छोट्या सवयी ना हळू आपलं घर बदलायला सुरुवात करतात. एक गोष्ट तुम्हाला इथे मी दाखवते, की मी पूजा करत होती आणि पूजा करताना जी एक मला माहीत नाही ह्याला चमत्कार म्हणू का काय म्हणू किंवा देवाचे काही संकेत म्हणू. पण बघा मी छान अशी पूजा झाली होती आणि सहज माझं लक्ष गेलं, की इथे ज्या घंट्या इथे लावलेल्या आहेत त्यातली ही एकच घंटी खूप हलत होती आणि जसं-जसं मी म्हणजे मंत्र स्तोत्र म्हणत होती, मी टीव्हीवर समोर तिथे विष्णू सहस्त्रनाम लावलं होतं आणि मी माझं स्वामींची माळजप आणि रोजचं जे वाचन आहे ते चालू होतं आणि जितकं मी वाचत होती ना, तितकी ती घंटी आणखीन जास्त हलत होती. बघा बाजूची एकही घंटी हलत नाही आहे, की कुठूनही कसलीच हवा येत नाही आहे, पण तरीही ती घंटी जोरजोरात हलत होती. तर माहीत नाही, की खरंच त्यातून देवाला आपल्याला काही संकेत द्यायचे आहेत किंवा देवाला त्याचं प्रेझेन्स, अस्तित्व आपल्याला जाणवून द्यायचं आहे. तर अशा काय-काय गोष्टी बघा घडत राहतात. ह्यातून आपल्याला एनर्जी कळते, की आपल्या घरात कशा प्रकारची एनर्जी येत आहे. तर हे आपल्याला अशा काही गोष्टी बघा आपल्याला संकेत द्यायला सुरू करतात. तर घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर तिथे आपल्या भावना असतात, आपली स्वप्न असतात, आपली सगळ्यांची मेहनत असते, आपल्या कुटुंबाचं प्रेम असतं. तर म्हणून ना आपल्या घराकडे फक्त काम म्हणून बघू नका, तर प्रेमाने सांभाळायची जागा म्हणून बघा. जर प्रत्येक वेळी जर आपण घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे कामाच्या दृष्टीने जर बघितलं ना, तर मग ती गोष्ट कधीच तेवढी 100% होणार नाही व्यवस्थित. म्हणून ना आजपासून एक छोटी गोष्टी म्हणजे छोटीशी गोष्ट सुरुवात करा. घर परफेक्ट ठेवायचा प्रयत्न करू नका, पण घर प्रेमाने आणि शांततेने सांभाळा. कारण स्वच्छ घरात फक्त वस्तूच नीट दिसत नाहीत, तर नातीही खूप सुंदर दिसायला लागतात. तर असं आजचं एक थोडंसं एका विषयावर मी तुमच्याशी बोलली. कारण मागे पण 1-2 व्हिडिओ असेच मी एक विषय घेतले होते आणि त्यावर थोडेसे केले होते. म्हटलं चला आज पण एखादा विषय घेऊ आपण आपल्या व्हिडिओमध्ये. कारण रोजचं असं काही खूप माझं असं वेगळं असं रुटीन नसतं. रोजचं तेच सेम रुटीन असतं. त्यामध्येच काय-काय नवीन-नवीन गोष्टी किंवा इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं, की "ताई हे असं छान ग्रीन कसं दिसतंय? तुझे गार्डन असे छान ग्रीन कसे वाटतायत?" तर तुम्ही जशी काळजी घेता, तुम्ही त्यांच्यावर जितकं प्रेम करता ना, तितके ते तुम्हाला छान रिस्पॉन्स करायला सुरुवात करतात आणि आपल्याला थोडीशी मेहनत पण घ्यावी लागते. आता जसं संध्याकाळचा थोडासा काही वेळ असतो, तर तेव्हा मी अशी छान याची जी माती असते ना, ती खुरपते. कुंड्यांमध्ये काय असतं, की माती अशी घट्ट-घट्ट जमा होते. आपण फक्त पाणी टाकत राहतो आणि लक्ष देत नाही, की माती कशी आहे किंवा काय. तर त्यामुळे झाडांची मुळं जी आहेत ना, ती खराब होतात किंवा मरतात. आणि स्पेशली तुम्हाला सांगेन, की तुळशींच्या बाबतीत तुळशींची माती ना अशी भुसभुशीत असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडं कोकोपीट, मध्ये-मध्ये थोडंसं जर खत आपलं जे शेणखत आहे, गांडूळ खत आहे, ते जर तुम्ही घालत राहिलात, तर तुमची माती छान अशी भुसभुशीत राहते. आता मी मागच्या वेळी जे खत आणलं होतं ना, तर ते खत आता मी सगळ्या झाडांना एक-एक म्हणजे एक-एक ग्रिलचं घेते, एक-एक बाल्कनीचं घेते. कारण एकदम सगळं होत नाही करायला. तर हळू एक-एक दिवस एक-एक बाल्कनी घेते. त्यामुळे काय होतं बघा, आपला एक तर वेळ पण छान जातो. दुसरं म्हणजे आपलं काम पण बोलतात ना स्टेप बाय स्टेप आपलं काम होतं. अगदी एकदम सगळा लोड येत नाही. तर त्यामुळे हळू मी एक-एक बाल्कनी घेते आणि तुळशींची जी माती आहे ती अशी वरच्यावर छान खुरपत राहते. त्यामुळे तुळशी छान होतात. तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं, की "ताई कुठलं खत आहे?" तर हे हरियाली म्हणून खत आहे. ऑर्गॅनिकच आहे. पण मी म्हणून तुम्हाला फोटो दाखवते कारण त्यांचा नंबर ते देत नव्हते. तर म्हणून म्हटलं हे जे मी गरडा सर्कलच्या इथे बघा नर्सरी आहे, तिथून मी हे आणलं होतं. तर तुम्हाला फोटो दाखवला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तुमच्या इथे जवळपास कुठे नर्सरी असेल, तिथे तुम्ही दाखवा किंवा तुम्ही ऑनलाईन चेक करा. ऑनलाईन मला वाटत नाही आहे मिळत असेल, पण नर्सरीवाल्याला दाखवा. समजा त्यांना मिळत असेल तर ते तुम्हाला उपलब्ध करून देतील.
आणि कुठलंही खत घातल्यानंतर झाडाला लगेचच पाणी द्यायचं. जर तुम्ही असंच ठेवलत ना, तर खतामध्ये कसं उष्णता असते, तर त्याच्यामुळे झाड आपलं लवकर मरू शकतं. तर म्हणून शक्यतो झाडांना खतं घातल्यानंतर लगेचच पाण्याचा फवारा करायचा किंवा पाणी द्यायचं झाडांना छान. आणि आता तर इतका हा कडक असा उन्हाळा पडला आहे, की 1 दिवससुद्धा झाडांना पाणी स्किप करू नका. आणि म्हणून ना मी तुळशींना बघा ह्या ज्या मातीच्या कुंड्या ठेवल्या आहेत ना, त्यामुळे तुळशी हिरव्यागार राहतात. काय होतं प्लास्टिक आहे ना, जे बोलतात ना हवा जी ॲब्झॉर्ब करायची किंवा बाहेर सोडायची जी ताकद असते ती प्लास्टिकमध्ये नसते. मातीच्या कुंड्यांमध्ये काय होतं, ते छोटे-छोटे जे छिद्र असतात त्याच्यातून कुंडीमध्ये आतमध्ये ते हवा येते जाते असं म्हणजे होत असतं. तर त्यामुळे ती झाडं आणखीन छान राहतात, त्यांची मुळं चांगली राहतात. आणि प्लास्टिकच्या ज्या कुंड्या असतात ना, त्या जास्त तापतात. तुम्ही बघा मातीचं भांडं, मातीच्या भांड्यामध्ये बघा पाणी ठेवा थोडा वेळ, तर ते पाणी लगेच थंड होतं, कारण मातीचा तो गुणधर्म आहे. तर तसंच प्लास्टिक थंड होत नाही. म्हणून जितकं शक्य असेल ना, तितकं तुम्ही मातीच्या कुंड्यांमध्ये झाडं लावा. ती झाडं छान मस्त वाढतात, मोठी होतात मस्त. आणि म्हणून सगळीकडे असं छान तुम्हाला हिरवंगार दिसत असतं. तर बऱ्याच ताई विचारत होत्या, म्हटलं चला व्हिडिओ थ्रूच तुम्हाला याचं उत्तर देऊ. तर आज ना मी छान भाज्या आणल्या होत्या आणि एकदम भाज्या आणल्या ना, तर त्या सगळ्या जर व्यवस्थित आपण स्टोअर करून ठेवल्या, तर तरच त्या भाज्या व्यवस्थित राहतात. आपल्या घरात रोजची तीच कामं असतात, पण तीच कामं आणखीन चांगल्या पद्धतीने, आणखीन मस्त कशी करायची, तर हे मी तुम्हाला नेहमी काय ना काय सजेस्ट करत असते. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी घेता, नवीन काहीतरी सतत करत असता, तर त्यामुळे ना तुम्हाला पण एक छान एनर्जी येते. तुम्हाला पण ती वस्तू छान म्हणजे तशीच ठेवायची इच्छा असते. जर जुनाट गोष्टी आपण वापरत असू तर त्यामुळे काय होतं आपल्याला ती गोष्ट क्लीन करण्याची पण कधी-कधी इच्छा होत नाही आणि असं वाटतं अरे किती साफ केलं तरी हे तसंच दिसतंय. तर त्यामुळे तुम्ही थोडेसे चेंजेस केलेत ना, बघा आपला जेव्हा मूड बरोबर नसतो किंवा काय, तर आपण थोडंसं बाहेर फिरून आलं, थोडंसं आपलं वातावरण बदललं, तर आपल्याला कसं लगेच फ्रेश वाटतं. तसंच घरामध्ये सुद्धा असतं. काही गोष्टी तुम्ही इकडच्या तिकडे शिफ्ट केल्या, नवीन काहीतरी घरामध्ये तुम्ही सतत करत राहिलात, तरच तुम्हाला घरातली जी एनर्जी आहे ना, ती थोडीशी फ्लक्च्युएट होताना दिसते किंवा तुमचं पण मन थोडंसं बदलतं. नवीन बघा जे नवीन घर असतं, तर नवीन घरामध्ये आपल्याला कसं सगळं असं छान वाटतं, सगळं व्यवस्थित ठेवावंसं वाटतं, जागच्या जागी आपण ठेवतो, क्लीन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच स्वच्छ असेल ना, व्यवस्थित असेल ना, तर तिथे आपल्याला काम करण्याची आणखीन चांगली इच्छा होते. तर म्हणून असं म्हणत नाही आहे, की अगदीच सगळ्या गोष्टी महागड्या घेतल्या पाहिजेत. पण अगदीच जर काही खराब झालं असेल, तर ते वेळच्या वेळी तुम्ही दुरुस्त केलंत, चांगलं केलं, तर तुम्हालाच तिथे काम करायला खूप छान वाटतं. आणि स्पेशली मी म्हणेन, की आपलं स्वयंपाकघर. कारण आपण दिवसातून कितीतरी वेळ आपण स्वयंपाकघरामध्ये देत असतो. जर आपलं स्वयंपाकघर, आपलं घर जर व्यवस्थित असेल ना, तर आपल्याला तिथे वावरायला, काम करायला, गोष्टी अपग्रेड करायला आणखीन छान वाटतं. तर आजचा असा हा विषय मी तुमच्यासोबत घेतला आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असे छान-छान व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.